brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की एक प्रयोग जर एसटी महामंडळाने केला तर त्याचा उपयोग होईल. मागच्या वेळेस मी एक सभागृहामध्ये अनुदान गिव्ह इट अप केलं पाहिजे असा विषय मांडला होता आणि नंतर माननीय अजितदादांनी त्यावर उत्तर दिल्यानंतर एक सिस्टीम विकसित केली गेली आणि नंतर ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचं अनुदान सवलत मिळते त्यांनी ते सक्षम असेल तर परत केलं पाहिजे असं आवाहन केलं गेलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या सिस्टीमच्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी अनुदान परत केलं. तसं एसटी महामंडळाच्या अंतर्गत वृद्धांना आणि महिलांना एक सवलत दिली जाते. आपण एक संवेदनशील सरकार आहोत, ते केलंच पाहिजे. पण ते करत असताना जर आपण हे अपील केलं की तुम्ही महिला सक्षम आहात, तुम्ही पूर्ण तिकीट काढलं पाहिजे, तर तो जो निधी येईल तो निधी एसटी कामगारांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही वापरू असं जर आपण अपील करू शकलो तर मला पूर्ण खात्री आहे आपण संवेदनशील लोक आहोत. बऱ्याच महिला आणि बरेच वृद्ध पूर्ण तिकीट काढतील आणि अशा प्रकारचा प्रयोग जर आपण करू शकलो तर त्यातनं काही आर्थिक योजना सुद्धा विकसित होईल. मला असं वाटतं की अशा प्रकारचा प्रयोग मंत्री महोदय एसटी मंडळामध्ये करतील का असा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय, म्हणजे असा प्रयोग वारंवार करायला मला खूप आवडेल, परंतु ह्या सभागृहातील सर्व सदस्यांनी आणि खालच्या सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांना परवानगी देणं गरजेचं आहे. कारण शेवटी एकदा आपण सर्वसामान्य महिलांना 50% सवलत देतो, 75 वर्षावरील सगळ्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना आपण सवलत मोफत योजनेचा लाभ घ्यायला देतो आणि नंतर मग परत आपणच आवाहन करायचं की नाही तुम्ही तिकीट काढा किंवा हे करा. तर हे मला असं वाटतं की तुम्ही जर बोललात सगळ्यांनी सर्वानुमती अनुमती दिली तर माझी आजपासूनच ही योजना राबवायची तयारी आहे. अनिल परब.